फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 ते 11. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानिले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. या ठिकाणी ख्रिस्ताची चित्तवृत्ती कशी होती आणि त्या चित्तवृत्तीबद्दल, ख्रिस्ताच्या स्वभावाबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल आणि त्याच्या विशेष रीतीनं तो कशा प्रकारे त्याचं लोकांशी बिहेवियर होतं, त्याचं देवाबरोबर कसं कनेक्शन होतं आणि कशा प्रकारे त्याने या भूतलावरती आपला जीवनक्रम व्यतीत केला, घालवलं, ह्या या ठिकाणी या फिलिप्पी 2 आपल्याला पाहायला मिळतं. वृत्ती, प्रवृत्ती हे शब्द अनेक वेळा आपल्या बोलण्यातून येत असतात आणि आपण बऱ्याचदा म्हणतो व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि प्रत्येक माणसाची प्रवृत्ती वेगवेगळी असते. मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळ्या रीतीनं भिन्नतेनं असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग स्वभाव कसे असतात प्रत्येकाचे? कोणाचा प्रेमळ असतो, कोणाचा रागीट असतो, कोणाचा बोलका असतो. काही लोक अंतर्मुख म्हणतात त्याला, म्हणजे बोलतच नाहीत, आतल्या आतच घुटमळत राहतात, बोलत नाहीत, तोंडातून शब्द बाहेर पडत नाही. आणि काही एवढं बोलतात का त्यांच्या आत काही राहत नाही. असे स्वभावाचे बरेच प्रकार आहेत. काही लोक शीघ्रकोपी, म्हणजे तापलेलं तेल असेल, पाणी शिंपडलं तर नेहमी त्या तेलासारखे काही लोक असतात. त्यांना तुम्ही एक शब्द बोलाल आणि गोष्टी बदलून जातील. काही लोक शीघ्रकोपी असतात, काही शांत स्वभावाचे असतात, काही रागीट असतात, मनमिळावू काही लोक असतात. खूप काही लोकांची सवय असते की म्हणजे जी कामं रागाने होत नाहीत, जी कामं इतर कुठल्या माध्यमाने नाही होत, ते प्रेमाने मन मिळावू रीतीनं ती कामं बरोबर करून घेतात. काही लोक बोलण्यात एवढे चपळ आणि पटाईत असतात की त्यांच्या मन मिळावू स्वभावाप्रमाणे किंवा त्यांच्या उत्तम रीतीनं बोलण्याने, त्यांच्या वागण्याने समोरच्याला एक प्रेमाची भावना वाटते आणि मग अशा स्वभावाच्या लोकांना आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळतात. काही लोक खूप विवेकी असतात. विवेक असणारे लोक कसे असतात की मग ते असं चटकीपट उत्तर देत नाहीत, ते वेळ घेतात किंवा फार विचारपूर्वक ते इतरांशी वागतात. काही लोक आधी वागून मोकळे होतात, नंतर विचार करतात मी त्याला हे बोललो ते बरोबर होतं का. आणि काही लोक बोलायला उशीर लावतात, पण त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे नेहमी अगदी उत्तम असतं. चांगल्या रीतीच्याच गोष्टी ते बोलतात. कुणाला हर्ट होऊ देऊ नये हा काही लोकांचा उद्देश असतो. आणि काही लोक कुणाला कसंही वाटो, ओबड दोबड जसं वाटेल तसं ट्रीट करतात. हे स्वभावाच्या बरेच प्रकार आहेत, विवेकी, अविवेकी आणि असे शेकडो स्वभाव आपल्याला सांगता येतील. तर ही जी फिलिप्पीची मंडळी आहे, या मंडळीमध्ये पण या सगळ्या विभिन्न स्वभावाचे लोक आहेत. आणि आता मी फिलिप्पीकरास पत्र आपल्याला शिकवत नसून फक्त हा एक भाग ख्रिस्ताच्या स्वभावाबद्दल मी बोलत आहे. त्याच्यामुळे छोटंसं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की ह्या मंडळीतील लोकांना आदर्श काहीतरी सांगणं गरजेचं होतं.
काहीतरी विशेष त्यांना मार्गदर्शन की तुम्ही तुमचे स्वभाव बदला, तुमचे जुने वागणे, तुमचे रागीट द्वेषाचे, आपसातले मतभेदाचे किंवा तुमचे जेही स्वभाव आहे ते बदला. आणि मग बायबलमधून किंवा या पौलाच्या जीवनात असलेल्या असंख्य उदाहरणापैकी सगळ्यात बेस्ट उदाहरण त्याला मिळालं. आणि सगळ्यात सुंदर उत्तम स्वभाव जर कोणाचा बायबलमध्ये आहे तर तो येशू ख्रिस्ताचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पौल म्हणतो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. आमेन. ख्रिस्ताची चित्तवृत्ती. बघा आता विचार करा की 10 लोक आहेत, सगळ्यांचे 10 स्वभाव आहेत. एक म्हणतो पूर्वेला चला, तिसरा म्हणतो आपण आज व्हेज खाऊया, चौथा म्हणतो आपण आज है ना. असे मतभेद होऊ शकतात. प्रत्येकाचं बोलणं विभिन्न आहे, कारण प्रत्येकाचे स्वभाव भिन्न आहेत. पण जर प्रत्येकालाच ख्रिस्ताचा स्वभाव मिळाला तर त्यांचे डिसिजन सेम असतील. जर सगळ्यांनाच ख्रिस्ताचा स्वभाव मिळाला, ती वृत्ती जशी ख्रिस्ताची वृत्ती होती, प्रेमळपणा, आपुलकी, आणि प्रत्येकासाठी ख्रिस्ताकडे स्थान होतं, सत्यतेने सत्य तो जगाला विदित करत होता, आणि त्याच्यासारखा जर स्वभाव प्रत्येक विश्वासणाऱ्याला मिळाला, कपटच नाही बिलकुल. येशूला सगळ्या गोष्टी शिष्यांच्या स्वभावाबद्दल ठाऊक होत्या. आणि शिष्यांचे स्वभाव काय साधे समजू नका. भांडायचे. मी म्हटलं शिष्य, ऐकलं का तुम्ही? शिष्य. पण रिझन काय होतं? आपल्यात कोण मोठा आहे, वादविवाद. मी उंच आहे म्हणून मी मोठा, माझं वय जास्त आहे म्हणून मी मोठा, तू लहान आहे म्हणून तू लहान, मी मोठा आहे, मी सगळं मिनिस्ट्रीचे सगळं पैसे मी सांभाळतो, मी मोठा आहे. नाही, मी येशूच्या हृदयाला टेक. आणि ह्या शिष्यांमध्ये वादविवाद असायचे. जब्दीचे मुलं ज्यावेळेस आई येशू ख्रिस्ताकडे घेऊन आली, एकाला उजवीकडे डावीकडे असं बसवायला सांगितलं, त्यावेळेस शिष्यांना, बाकीच्यांना राग आला. म्हणजे हे सगळे स्वभाव त्यांच्यात आहेत. थोमाचा स्वभाव कसा होता? डाऊटफुल नेचर होता. बरोबर बोललं. जे बोललं असेल गपचूप हळू आवाजात, पण तुम्ही बरोबर बोललेला आहात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. डाऊटफुल नेचर होता. जोपर्यंत मी येशूच्या तळहातांच्या आणि कुशीच्या खुणा पाहत नाही, चाचपून बघत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. काही मिनिस्ट्रीत असे लोक असतात, जब तक देखेगा नाही तब तक भरोसा करेगा नाही. जोपर्यंत मी पाहणार नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. जोपर्यंत मी पाहणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. आणि हा एक घातक स्वभाव आहे. ऐकताय का चर्च तुम्ही? घातक स्वभाव आहे. आम्हाला देवाच्या वचनावर किंवा देवाविषयीच्या गोष्टींवरती फार काउन्सिलिंग करण्याची गरज नाही पडली पाहिजे. इथं लिहिलं येशू वधस्तंभावर मेला, विश्वास ठेवला पाहिजे. मेला नाही, मला त्याच्यासाठी इस्रायलला जावं लागेल, मला थोडा रिसर्च करावा लागेल. तुझं जीवन निघून जाईल त्याच्यामध्ये. हालेलुया. इथं जर लिहिलंय तर ते लिहिलंय, आणि त्याच्यावर आम्ही तात्काळ काहीच मागचा पुढचा विचार न करता त्या वचनांवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. थोमाचा स्वभाव कसा आहे? जेव्हा मी पाहिल तेव्हाच मी विश्वास धरेल. जर आमचा स्वभावही असा आहे, जोपर्यंत मिरॅकल बघणार नाही तोपर्यंत येशूला देव मानणार नाही, तर देवाच्या प्रिय लोकांना आमचा हा स्वभाव बदलला पाहिजे. तू मिरॅकल कर किंवा नको करू, तू माझा देव आहेस बस. हालेलुया. मला ते दिसो अगर न दिसो, पण तरीही तू माझा परमेश्वर आहे. असा एक स्वभाव आमचा असला पाहिजे. थोमाचा स्वभाव असा आहे. त्याच्यानंतर फिलिपाचा स्वभाव कसा होता? काय कुठं आठवतंय फिलिपाचा स्वभाव? योहान 14:8 मध्ये फिलिपाचा एक प्रश्न आहे येशूला. जॉन चॅप्टर 14 वर्स 8. योहान 14:8 मध्ये काय आहे ना, की त्या 14व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने लोकांना प्रवचन केलंय. आणि किती लोक होते? 5000. सगळ्यांनी म्हणा 5000. मोठ्या आवाजात. 5000 म्हणजे थोडे लोक नाहीत. जरा मोठ्या आवाजात म्हटलं पाहिजे. 5000 असं म्हटलं पाहिजे. किती? 5000 लोक आहेत. आणि ह्या 5000 लोकांना येशूने वचन सांगून तृप्त केलंय.
जी संदेशाच्या पहिल्या 10 मिनिटात तुम्ही चुळबुळ करता ते लोक खूप वेळानंतर करायला लागले. काही लोक पहिल्या 4 वाक्यात प्रेज द लॉर्ड, येस येस, प्रभूची स्तुती असो. पण हे जे लोक त्या गर्दीत त्या डोंगरावरती आहेत, खूप वेळ प्रभूचं वचन ऐकलं. डोंगरावरचं प्रवचन खूप पॉवरफुल संदेश आहे आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये ते धन्य धन्यचा संदेश असेल, मिठाचे दिव्याचे सगळे धडे, एकदम पॉवरफुल संदेश प्रभूने दिलाय. आणि मग लोकांना भूक लागली. आता लोकांना भूक लागली, जीवनाची भाकर समोर आहे. मुळात शिष्यांनी काळजी करायची गरज नाही, पण फिलिपाचा स्वभाव होता, एवढ्या लोकांना भाकरी आणायच्या कुठून. योहान 6:5 मध्ये फिलिप विचारतो, ह्या एवढ्या लोकांना आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात. काही लोकांना नुसते प्रश्न पडत असतात. उत्तर तुझ्या बरोबर आहे, उत्तर तुझ्या बरोबर आहे, तुला प्रश्न पडलाच नाही पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. ज्याच्याकडं दर महिन्याला 10 लाख रुपये पगार येतो, तो विचार करेल का आज संध्याकाळी मी काय जेवू, मला टेन्शन आलंय. ज्याचे खिसे भरले तो विचार करेल का? तो विचार नाही करणार. ज्याला सर्व प्राप्त आहे तो या गोष्टीचा विचार करणार नाही की पुढं काय. जर जीवनाची भाकर त्यांच्या बरोबर आहे तर हे शिष्य या ठिकाणी, त्यापैकी हा फिलिप विचारतो, एवढ्या लोकांना भाकरी आणायच्या कुठून. आणि परत ज्यावेळेस पित्याविषयीचा प्रश्न येतो त्यावेळेस फिलिप म्हणतो, प्रभू आम्हाला फक्त पिता दाखवा, आम्हाला बाकी काही नको. बोलो येशू मसीह की. येशूने म्हटलं, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी माझ्या पित्याला पाहिलं आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी म्हटलं एवढ्या लोकांना भाकरी कुठून विकत आणायच्या, तर लक्षात ठेवा, खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी सगळं काही फुकट आहे. हालेलुया. कारण जी किंमत मोजायची आहे ती येशूने वधस्तंभावरती मोजलेली आहे. जे स्वीकारतील, जे प्राप्त करतील, जे देवाच्या आशीर्वादांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यासाठी परमेश्वर त्याचे स्वर्गीय आशीर्वाद मोकळे करतो. एका लहान मुलाकडे फक्त किती भाकरी? 5 भाकरी, मासे 2, त्याच्यावर प्रभूने आशीर्वाद दिला आणि 5,000 लोक तृप्त झाले तर झालेच, पण 12 टोपल्या उरल्या. आता 12 टोपल्या उरल्या, प्रत्येक शिष्याला सांगितलं असेल घ्या उचलून. बरोबर. आता डोंगरावरून उचलून काही घेऊन जायचं, थोडासा एक्सपिरियन्स पाहिजे. जे आता शेतात वगैरे काम केलं असेल त्यांना माहिती आहे, गावाकडे जातात, माणूस नुसता डोंगरावर चढायला उतरायला लावलं तर त्याला धाप लागते. शिष्यांना त्या दिवशी बास्केट उतरावं लागले, आहे की नाही. ओझं घेऊन त्यांना लक्षात राहिलं असेल त्या दिवशी की आज प्रभूने महान चमत्कार केलाय. फिलिपा सारखे स्वभावाचे काही लोक असतात, आता काय करायचं, अरे बापरे आता काय, आता पुढं काय माहीत नाही, अरे बापरे, नुसते प्रश्न प्रश्न प्रश्न, प्रश्नावरती प्रश्न पडत राहतात. असे काही लोक आहेत. थोमा पाहून विश्वास ठेवणार आहे, फिलिप नुसता प्रश्न विचारतोय. आणि यहुदाचं तर भलतंच होतं, त्याच्याकडे डबी होती आणि तो येशूच्या मिनिस्ट्रीचा ट्रेझरर होता. त्याचा स्वभाव कसा आहे की सगळे कॅल्क्युलेशन त्याला करावं लागायचे प्रत्येक गोष्टीचे, किती पैसे आले आणि किती पैसे गेले, पण कधीच हिशोब जुळला नसेल. किती लोक आमेन म्हणतील. हिशोब करायचा, पैसे प्रभूच्या मिनिस्ट्रीचे स्वतःकडे घ्यायचा, पण कधीच हिशोब मॅच झाला नाही. कारण की एक असा हिशोब होता जो जगाला सांगण्यासारखा नव्हता. तो त्या डबीतून पैसे चोरायचा आणि त्याची नजर फक्त पैशावरती होती. एक दिवशी एक स्त्री येशूला जिथं आमंत्रण होतं तिथं आली, पण ती बिना आमंत्रणाची आली. शिमोनाच्या घरी सगळे दिग्गज महान लोक जमलेले आहेत, बायबलचे अभ्यासक, प्रार्थना करणारे पवित्र लोक एकत्र जमलेत. आणि त्या पवित्र लोकांमध्ये पश्चातापी अंतकरणाने एक स्त्री तिथं आलेली. ज्यावेळेस ती आली, आलाबास्त्र कुप्पी घेऊन आली. ती फोडली तिने आणि फोडून तिने काय केलं, ते
सुगंधी तेल प्रभूच्या मस्तकावरती तिने ओतलं. आता सगळ्यात पहिला प्रश्न त्याला पडला. योहान 12 अध्याय 4 आणि 5 वचन. योहान 12, 4 आणि 5. तो म्हटलं एवढ्या तेलाची नासाडी कशाला? हे तेल व्यर्थ चाललंय हे त्याला म्हणायचंय. जर का हे तेल विकलं असतं 300 रुपये आले असते. किती? काही लोक प्रत्येक गोष्टीला पैशात मोजण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्टीला. पण तुम्हाला सांगू का, खरा सुखाचा अनुभव, खरा आनंद जीवनातला पैशाने विकत मिळत नाही. जगातला सगळ्यात महाग असा खूप पैसे देऊन एखादा बेड तुम्ही विकत घेऊ शकता, पण तुम्हाला झोप देणं परमेश्वराच्या हाती आहे. ते समाधान कुठल्याच गोष्टीने मिळू शकत नाही. हा येशूचा शिष्य आहे, येशू बरोबर फिरणार आहे, पण यहुदाची सगळी नजर फक्त त्याच्यावरतीच आहे. हे जर विकलं असतं गोरगरिबांना दिलं असतं. म्हणजे त्याला हे वाटतंय की ह्या स्त्रीने जे केलंय ते व्यर्थ आहे. जर त्या घरात मी पण असतो, माझं असेल नसेल ते विकून माझ्या प्रभूच्या चरणाशी अर्पण केलं असतं आणि यहुदाला सांगितलं असतं की माझं सगळं त्याचं आहे आणि मी पण त्याचाच आहे. तुम्ही ऐकताय चर्च? आणि नंतर शिष्यांनी हे करून दाखवलं. मी जे बोलतोय ते मी तिथं असतो तर असं केलं असतं. हे फक्त बोलण्यापुरतं नाही, पुढं शिष्यांनी आणि देवाच्या लोकांनी केलं. लोकांनी जमिनी आणि स्वतःची घरं विकली आणि ते गॉस्पल प्रीचिंगसाठी देऊन टाकले. आमेन. सुवार्ता प्रसाराच्या कार्यासाठी, देवाच्या राज्यासाठी आपलं सर्वस्व लोकांनी विकलं आणि ते प्रेषितांच्या चरणाशी आणून ठेवलं. लोकांनी ते प्रेम दाखवलं. पण यहुदा फक्त पैशांचा विचार करतो. Ministry is not for your survival. Ministry is for revival. Hallelujah. Ministry is not for your survival. तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा, पाळक लोकांना चांगले पगार मिळावेत, मोठे मोठे पाकिटं मिळावे म्हणून कधीच येशू ख्रिस्ताने सुवार्ता प्रसार सुरू केला नाही. हे स्वर्गीय देवाचं अद्भुत काम आहे. आणि धिक्कार असो त्या लोकांचं जे पैशासाठी सेवा करतात. ते जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीत. त्यांच्याकडे यहुदाची वृत्ती आहे. ज्यावेळेस देवाचं काम केलं जातं त्यावेळेस आमची नजर प्रभूच्या चरणाकडे असली पाहिजे. तिची भक्ती कळालीच नाही यहुदाला. ख्रिस्त मरणातून उठलाय याच्यावर तो थोमा विश्वास ठेवायला तयार नाहीये. जीवनाची भाकर बरोबर आहे, पण फिलिपाला माहीतच नाही आता भाकर येणार कुठून, आता होणार काय, त्याला प्रश्न पडलाय. आणि काही लोक योहानाच्या स्वभावाचे पण असतात. बाकी कुठं कोणी पण असो, माझी जागा फिक्स आहे प्रभूच्या हृदयाशी. हालेलुया. विभिन्न स्वभाव आहेत प्रत्येक शिष्य. तुम्ही बारकाईने 12च्या 12 शिष्यांबद्दल जे लिहिलंय याचा बारकाईने अभ्यास कराल तर प्रत्येक शिष्याचा स्वभाव वेगळा आहे. आणि पेत्राचा अजून थोडा वेगळा आहे. ज्या वेळेस प्रभूचं रूपांतर झालं त्यालाच समजत नव्हतं तो काय बोलतोय. 3 मंडप बनवू का तो विचारतोय. कोणासाठी? येशूसाठी, मोशेसाठी आणि एलियासाठी. मी 3 मंडप बनवू का डोंगरावर. त्याला कळत नव्हतं, सुचत नव्हतं काय करावं. प्रभू पाण्यावर चालतोय कळालं तर लगेच प्रभू मी येऊ का. त्याचा स्वभाव असं होतं की पटकन लगेच बोलणारा असा स्वभाव होता. काही लोक त्याला उतावीळपणाचा स्वभाव म्हणतात. पटकन. येशू ख्रिस्ताने एकदा प्रॉफिटिक वर्ड दिलं त्याला. कारण तो म्हटला की प्रभू मी मरेल पण तुला कधी सोडणार नाही. काही झालं मी तुला सोडणार नाही. पेत्रा तू 3 वेळा मला आज रात्रीच तू नाकारशील. आणि जोपर्यंत तू नाकारणार नाही तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही. पेत्राला लोक त्या रात्री विचारायचे. येशूला अटक झाली.
कधीच कोणाला आवडत नाही गुन्हेगाराबरोबर संबंध जोडायला. ऐकताय का तुम्ही विचार? एखादा गुन्हेगार असेल तर आम्हाला त्याच्याशी संपर्क जोडायला आवडतं का? आवडतं? आणि आवडू पण देऊ नका. कारण की जर ते एखाद्या गुन्ह्यात अटक झाले आणि त्यांनी विचारलं ह्या रात्री तू कुठं होता, त्यांनी जर का तुमचं नाव सांगितलं, ह्याच्या घरी होतो, ह्याच्याबरोबर होतो, तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. अडकलात म्हणून समजा. येशू ख्रिस्ताला आता सगळी दुनिया एक गुन्हेगार म्हणून बघते. गुन्हेगार नव्हता, पण लोकांच्या मनात तसं धर्माचे प्रचारक का म्हणतो? कारण की त्यांनी ख्रिस्तीपणाला किंवा ह्या बायबलच्या वचनाला एका फ्रेममध्ये बसवलं होतं. देवाला तेवढ्याच गोष्टीमध्ये अडकून ठेवल्यासारखं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून हे ज्ञानी लोक, परुषी, शास्त्री, मुख्य याजक, धार्मिक लोक, प्रार्थना करणारे लोक, दिखावा करणारे लोक, त्यांनी असं वातावरण तयार केलं होतं की येशू ख्रिस्त हा फार मोठा आरोपी आहे. आणि मग आरोपाचा दोष काय असणार? मग पेत्राची काय स्थिती होती त्या रात्री? पेत्र लोक विचारायचे, तुला आम्ही त्याच्याबरोबर बघितलंय. कोण? अरे जे नाव आकाशात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली सगळ्यात श्रेष्ठ नाव आहे, ज्या नावापुढं प्रत्येक गुडघा टेकला जाणार, आणि जे नाव सगळ्यात उंच नाव आहे, त्या नावाला त्या दिवशी पेत्राने नाकारलं. मी ओळखतच नाही, शब्द घेऊ लागला, ओळखत नाही. एक समय असा होता की प्रभू मी तुला कधीच सोडणार नाही म्हणणारा पटकन प्रभूला सोडून मोकळा झाला. यहुदाने पैसे घ्यायची पण घाई केली आणि फेकून द्यायची पण घाई केली. गडबड, अस्थिर स्वभाव. आणि ह्या विभिन्न स्वभावामध्ये ते सगळे असताना, आता यहुदाने तर गळफास घेतला, पण हे सगळे शिष्य अशा वेगवेगळ्या स्वभावात अडकलेले असताना, आणि फिलिपईची मंडळी सुद्धा अशा प्रकारच्या विभिन्न स्वभावामध्ये अडकलेले असताना, देवाच्या दासाने त्यांना शब्द पाठवलाय, परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरित होऊन, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुम्हामध्ये असो. आता प्रत्येकाचा जर इंटरव्ह्यू घेतला फिलिपईच्या मंडळीमध्ये, या पत्रानंतर तुझा स्वभाव कसा आहे? मला ख्रिस्ताचा स्वभाव प्राप्त झालाय, माझी चित्तवृत्ती येशू सारखी आहे. मग ते हे विचारणार नाहीत, प्रभू एवढे लोक आलेत, भाकरी कुठून आणायचे? प्रभू एवढे लोक आलेत, चल तू चमत्कार कर, आम्ही वाढायला तयार आहेत. हालेलुया. येशू उठलाय, अरे वा, मी काय, मला बघायची गरज नाही, मी लगेच डान्स चालू करतो, कारण माझा प्रभू परत पुनरुत्थित झालाय. हालेलुया. मी आनंदाचा जल्लोष करतो, कारण की मी त्याला पाहण्याआधी मी विश्वास ठेवलेला आहे. त्या स्त्रीने ते तेल ओतलं त्यावेळेस तिथे यहुदा, जर त्याला ख्रिस्ताचा स्वभाव मिळालेला असता त्या क्षणी, तर त्याने म्हटलं असतं, तायडे मला सांगायचं ना, मी अजून पैसे दिले असते, माझ्याकडून पण एक बाटली आणली असती ग. हालेलुया. मला पण खूप मनात वाटत होते याची कशी आराधना करावी, मी पण त्याच्यात सहभागी झालो असतो. हे स्वभाव बदलत गेले असते. पण ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला, त्यावेळेस मात्र माडीवरच्या खोलीत असलेल्या 120 जणांना ख्रिस्ताचा स्वभाव प्राप्त झाला. त्यांच्यात ती चित्तवृत्ती आली, कारण त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शाऊल जो लोकांचा छळ करणारा होता, नंतर तो स्वतः छळ सहन करणारा झाला. हालेलुया. पवित्र आत्मा मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो, बोलणं बदलतं, वागणं बदलतं. आणि ज्यांचा बदलत नाही त्यांच्यासाठी एक शब्द आहे, तो मी पुढच्या संदेशात सांगेन, का आजच सांगेल, चालेल ना? दिखावा करणारे लोक असतात, दिखावा करणारे. आणि हा दिखावा जो आहे ना, मी काय आहे, मी काय नाही, पण परमेश्वराला सगळं माहीत असतं. परमेश्वर प्रत्येक गोष्ट ओळखतो, जाणतो. आणि म्हणून आमचा स्वभाव निरंतर ख्रिस्ताचा स्वभाव आम्हाला असला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कोरिन्थीकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 16 वचन. प्रभूचे मन
असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हालेलुया. आपल्याला कोणाचे मन आहे? ख्रिस्ताचे मन आहे. आणि हा फार मोठा आशीर्वाद आहे आपल्यासाठी. आम्हाला मन ख्रिस्ताचं आहे. देव लहान आहे की मोठा आहे? आपला देव लहान आहे. मग मोठ्या देवाचं मन कसं असणार आहे? त्याचे विचार आहे की नाही? त्याचं म्हणजे तो महान अद्भुत परमेश्वर आहे, स्वर्गात विराजमान आहे. आणि त्याचं पाय ठेवण्याचं जी जागा आहे, त्याचं पदासन पृथ्वीला त्याने केलं. एवढा मोठा अफाट परमेश्वर त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केली आहे पवित्र आत्म्याच्या स्वरूपात. जर आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय तर आम्ही नेहमी कॉन्शियस असलं पाहिजे. हालेलुया. आम्ही ती जाणीव नेहमी ठेवली पाहिजे की मला पवित्र आत्मा मिळालाय आणि मला कुणाचं मन आहे? ख्रिस्ताचं मन आहे. कधी कधी माणूस विसरतो, कधी कधी विसरतो. होऊ शकतं, असं पॉसिबल आहे. पवित्र आत्मा आहे व्यक्तीला पण त्याला लक्षात नाही आहे आणि तो चुकीचं वागायचा प्रयत्न, पण तो होली स्पिरिट त्याला आठवण करून देतो. विसरला का? जुना स्वभाव बाहेर काढतो का? आदामाला पुनरुत्थित करू नको. ख्रिस्त जिवंत आहे, त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताला जिवंत राहू दे. हालेलुया. तो जुना स्वभाव जर परत उठायला लागला त्याला तिथंच परत अंगाई गाऊन तिथंच शांत करा. त्याला शांत राहू दे. जुना स्वभाव आमचा बाहेर येता कामा नये. तो रद्द झालाय ख्रिस्ताबरोबर. तो वधस्तंभावरती संपलेला आहे. मग आम्हाला ख्रिस्ताचं मन आहे, आम्हाला ख्रिस्ताचा स्वभाव आहे. जर ती स्थिरता जी ख्रिस्ताकडे होती प्रत्येक परिस्थितीत, बघा पूर्ण सगळे चारही शुभवर्तमानं वाचली, प्रभूचा स्वभाव स्थिर आहे, एकसारखा कॉन्स्टंट आहे, एकसारखा स्वभाव आहे. काही लोकांचे स्वभाव असे बदलतात. आज असा, उद्या तसा, परवा तसा. कधी हसतील, कधी रडतील, कधी चिडतील, कधी काय, मूड स्विंग होत राहतो. एकसारखा स्वभाव नसतो. पण ख्रिस्ताचा स्वभाव जर मिळाला तर आम्ही प्रत्येक परिस्थितीत एकसारखे वागायला सुरुवात करू. प्रत्येक परिस्थितीत खूप आनंद झाला तरी काय हार्ट अटॅकने लोक गेलेले आहेत आनंदाच्या भरात. आणि खूप दुःख येऊन डिप्रेशनमध्ये जाऊन पण लोक मेलेले आहेत. मग आमचा स्वभाव कसा पाहिजे की खूप आनंद जरी आला तरी आम्ही स्टेबल राहिलं पाहिजे. खूप दुःख जरी आलं तर तो खेद करत न बसता ख्रिस्ताच्या स्वभावाच्या आम्ही वाटेकरी झालं पाहिजे. जर एखाद्याचा स्वभाव अस्थिर असेल, नीतिसूत्रे 25 आणि 28 मध्ये बायबल सांगतं, ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहेस. कसा आहे? गावकूस नसलेल्या पडक्या. म्हणजे अस्थिर माणूस गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखे आहे. आणि पडलेलं गावकूस असेल तर त्याच्यात कुणी पण वैरी शिरू शकतो. अस्थिर लोकांचं जीवन असं आहे. जे स्थिर आहेत ते नेहमी स्थिरतेने वागतात. आज ते देवाकडे आले आणि त्यांना देवाने जर आशीर्वादित केलं ते देवाचं गौरव करतील. उद्या माहीत नाही, एखादी अडचण येऊ शकते. ऐकताय का तुम्ही? उद्या अडचण आली का लगेच परमेश्वराच्या विरुद्ध उठले, हे देवा माझ्या जीवनात का केलंस असं. काल मौज मजा करता आली, कालच्या दिवसात खूप आनंद मिळाला, काल देवाचं गौरव केलं, आज अडचण आली म्हणून लगेच तेच लोक देवाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतात. गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखे. आणि कोण देवाच्या विरुद्ध बोलायला लागला का त्याला तिथंच म्हणायचं, हे पडक्या आहे की नाही, गावकूस नसलेल्या गावासारखा आहे. आणि जेव्हा एखाद्या गावाला गावकूस नसते किंवा पडलेलं गाव असतं, तिथं काय वास्तव्य करण्यात येणार आहे? तिथं कुणी येईल, कुणीही जाईल, कारण तिथं काहीच कंट्रोल नाही आहे. स्थिरता, बायबल सांगतं स्थिर मनाच्या मनुष्याला कशाची रेलचेल असते? आशीर्वादाची रेलचेल असते. स्थिर मनाच्या मनुष्याला प्रत्येक परिस्थितीत पटकन लगेच उत्तर देऊन मोकळं व्हायचं नाही, शांत राहायचं.
एखाद्या गोष्टीचा राग आला की लगेच भडभड भडभड भड बोलून दाखवायचं नाही. कैक वेळा आपल्याला गोष्टी कळत नसतात. कैक वेळा आपल्याला जे दिसतं तसं नसतं, म्हणून जग. आणि म्हणून जरा फसायचं नसेल तर आम्ही तात्काळ शीघ्रकोपी असता कामा नये. शांत चित्ताने गोष्ट समजून घ्या. जी गोष्ट समजली नाही त्याच्यावर मनन करा, डिस्कशन करा, प्रार्थना करून त्या गोष्टीवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्थिर अंतकरणाने प्रभूमध्ये टिकून राहून आम्ही प्रभूला उत्तर दिलं पाहिजे. शहाणा व्यक्ती आणि एक मूर्ख व्यक्ती बायबलमधून पाहणार आहेत आपण. म्हणजे आता ते ज्याने घर खडकावर बांधलं किंवा वाळूवर बांधलं ते नाही, आपण जुन्या करारातून बघूया. तसेच दोन व्यक्ती. पहिला व्यक्ती शलमोन राजा, सगळ्यात हुशार. पहिले राजे 10वा अध्याय 23वा वचन. शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता. पृथ्वीवर त्याच्यासारखा राजाच नव्हता, सगळ्यात श्रेष्ठ होता. का होता? तिसऱ्या अध्यायात उत्तर आहे. पहिले राजे 3:12-13 वाचूया. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. देव आता त्याला उत्तर देतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे. काय शलमोनाने मागितलं, आता त्याच्यावरती परमेश्वर म्हणतो तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर तुला देतो. धन आणि वैभव हे तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्या समान कोणी असणार नाही. आमेन. बुद्धी दिली आणि विवेकी चित्त दिलं. एक खूप सुंदर स्वभाव देवाने त्याला दिला. बुद्धी दिली आणि चांगला स्वभाव पण दिला. स्वभाव आमचा चांगला असणं गरजेचं आहे. मी खूप लोकांना बघतो आणि काही लोक खूप चांगलं वाद्य वाजवू शकतात, सुंदर रीतीने गाऊ शकतात, खूप चांगल्या कला देवाने त्यांना दिल्यात, पण देव त्यांना वापरत नाही. असे मी खूप लोक बघितलेत. ऐकलं तुम्ही मी काय म्हटलं? काही लोक खूप छान संदेश देऊ शकतात पण त्याचा स्वभाव चांगला नाही. ते फक्त स्टेजवर छान वाटतात, अरे वा काय बोलला भारी, पण खाली आलं का लोकांना वाटतं ह्या माझ्याकडे बघू नये, माझ्याशी बोलू पण नाही. काही लोक इतकं सुंदर वाद्य वाजवतात पण ते आपल्या समोर आले की लगेच त्यांची कॉलर टाईट होते एकदम. मी असा वादक आहे, मी असा गायक आहे. मग डायरेक्ट मोठी मोठी नावं एकदम, नाही का, झाकीरबाईंबरोबर मी तबला वाजवायचो, मग मी असं मी तसं. आमचा बोलणं जे आहे ना त्याच्यामधून फक्त ख्रिस्ताचं गौरव झालं पाहिजे. लोक ते एन्जॉय करतात. अरे यार ह्या व्यक्तीने सगळं गौरव देवाला दिलंय. आणि थोडं इकडं कॉलर टाईट व्हायला लागले ना, लोक म्हणतात तू निघ इथून. हालेलुया. कारण की आम्हाला गौरव देवाला देणारे लोक पाहिजेत. खूप लोक असे आहेत त्यांच्या आयुष्यात ते पुढं जाऊ शकले नाहीत फक्त स्वभावामुळं. ऐकतं का चर्च? शलमोन राजा याचं चित्त स्थिर आहे, देवाने त्याला श्रेष्ठ राजा केलं. आता दुसरा एक मूर्ख राजा म्हणूया आपण त्याला, त्याचं नाव होतं नाबाल. वाचू आपण पहिले शमूएल 25वा अध्याय 36 ते 38. 1 सॅम्युएल चॅप्टर 25 वर्सेस 36 to 38. मग अबिगैल नाबालाकडे गेली तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्या सारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले. त्याचे चित्त रमून गेले होते. सगळ्यांनी म्हणा, चित्त रमून गेले होते. कशात रमले होते चित्त? पार्टीमध्ये आणि सेलिब्रेशनमध्ये राजाचे चित्त रमून गेले होते. पुढे ऐका. तो फार झिंगला होता. पार्टीत एवढं त्याचं चित्त रमून गेले होते की बायबल सांगतं तो फार झिंगला होता. आता माणूस कधी झिंगतो तुम्हाला माहीत आहे. यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमी जास्त काही सांगितले नाही. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने ह्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले. तो पाषाणासारखा झाला. नंतर 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. आमेन. हालेलुया. अस्थिर चित्तामुळे नाबाल मरण पावला आणि स्थिर चित्तामुळे शलमोन राजाची उन्नती झाली.
आज या सर्व वचनांमधून आपण काय प्राप्त केलं? आम्ही हे शिकलो की आम्हाला आमचे स्वभाव सोडावे लागतील. हालेलुया. हा माझा मूळ स्वभाव आहे. लोक म्हणतात स्वभावाला औषध नाही, स्वभावाला औषध नाही, पण येशू ख्रिस्त औषध आहे त्या स्वभावासाठी. आमेन. हालेलुया. जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे तर तुमचा स्वभाव बदलल्याखेरीज राहत नाही. मग आज नंतर सगळं कपट सोडून द्यायचं, आज नंतर सगळा द्वेष सोडून द्यायचा, आज नंतर आमचे जे जुने स्वभाव आहे, अविश्वासाचे स्वभाव, फक्त काउंटिंगमध्ये पैशाच्या हिशोबात बघण्याचे स्वभाव, किंवा कुठल्याही प्रकारचे शिष्यांचे जे स्वभाव आपण पाहिले, पेत्रासारखा पट 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 असं न करता विचारपूर्वक पवित्र आत्म्याला विचारून प्रत्येक पाऊल उचलणं, असा जर आमचा स्वभाव आम्ही डेव्हलप केला, देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं जीवन आशीर्वादित होईल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज देवाकडे आपण हीच प्रार्थना करूया की प्रभू आम्हाला तुझा स्वभाव दे. हालेलुया. आणि जर आम्हाला सगळ्यांना प्रभूचा स्वभाव मिळाला तर किती मोठं देवाचा गौरव होईल. कोणी कोणाकडून हर्टच होणार नाही. लोक चर्चला का जातात माहिती आहे? ऐकतं तुम्ही? चर्च, काही लोक देवाला भेटायला जातात एवढंच, पण काही ठिकाणी चर्चला याच्यासाठी जातात की पुढच्या वर्षी चर्चच्या इलेक्शनला मी उभा राहील आणि मी सेक्रेटरी होतो का नाही बघा. काही लोक पद घेण्यासाठी चर्चला जातात, काही लोक काहीतरी स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी चर्चला जातात. ही सत्य परिस्थिती आहे. पण धन्य आहेत ते लोक, ते यासाठी जातात की इथं मला माझा प्रभू भेटतो म्हणून मी जाणार. तुमच्या जीवनावर देवाचा आशीर्वाद राहणार आहे. आमेन. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. यावेळेस एक प्रार्थना करूया. आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करू. प्रार्थना करूया. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या स्वर्गीय बापा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. आज जी वचनं आम्ही ऐकली, ज्या वचनांवर प्रभू येशू आज आम्ही मनन केलेलं आहे, तुझी चित्तवृत्ती, तुझं मन, तुझा स्वभाव, ते आम्ही धारण करावं प्रभू. यासाठी तू आमचं सहाय्य कर. लोक ज्यावेळेस आम्हाला भेटतील प्रभू, तुझं प्रेम आमच्या जीवनातून त्यांना कळू दे, तुझं वचन आमच्या जीवनातून त्यांना कळू दे, तुझं सत्य आमच्या जीवनाकडं पाहून इतरांना उलगडावं अशी दयाने कृपा कर. आमचे जुने स्वभाव येशूच्या नावात आम्ही त्या वधस्तंभावर टाकून देतो. आम्हाला आदामाचा स्वभाव नको, आम्हाला ख्रिस्ताचा स्वभाव हवा आहे. स्वर्गीय देवा, आम्हाला नाबालासारखं करू नको. आम्हाला असं कर देवा की जसं शल्मोनाला तू ज्ञान, बुद्धी, शक्ती, चातुर्य दिलं, ते शक्ती, चातुर्य आणि तुझं पवित्र ज्ञान आम्हा प्रत्येकावर असावं. तुझ्या पवित्र आत्म्याने प्रत्येकाला भर प्रभू आणि सर्वांचं सहाय्य कर. धन्यवाद पिते. आमची प्रार्थना आज तू जमेस धरलीस. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आम्हा सर्वांचं सहाय्य आणि मदत कर. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की